इकडे साताऱ्यामधल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मान्सूनपूर्व संततधार पाऊस सुरू आहे आणि पावसानं ओझरडे धबधबा हा प्रवाहित झालेला आहे। पावसाळ्याच्या दिवसात सुखावणारी दृश्य हीच असतात। ज्यावेळेला आपण कुठल्याही पर्यटनस्थळी जात असतो तेव्हा ओसंडून वाहणारे धबधबे हे मन प्रसन्न करत असतात आणि अशीच दृश्य आज पाहायला मिळतात। मात्र ऐन उन्हाळ्यामध्ये जुलैचा जो फील येतोय तो शब्दात आपण वर्णू शकत नाही। ओझरडे धबधबा हा प्रवाहित झालेला आहे। पूर्वमोसमी पावसाचा सिंधुदुर्गमधल्या मासेमारीला फटका बसलाय। 10 दिवसांआधीच मासेमारी बंद करावी लागल्यामुळे मच्छीमारांचं मोठं नुकसान झालंय। एरवी 31 मे पर्यंत मासेमारी सुरू असते। मे महिना संपत आलेला नाहीये, मे महिन्याचा अखेर आहे। त्याच्यामुळे पावसाच्या हजेरीमुळे मासेमारीला सुद्धा मोठा फटका बसलेला आहे। पूर्वमोसमी पावसाचा सिंधुदुर्गमधल्या मासेमारीला मोठा फटका बसलाय। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सोबत इथे काही मच्छीमार आहेत। मला काय सांगा, काय यावर्षी लवकर मासेमारी बंद झाली आहे, कधीपर्यंत मासेमारी चालते आणि त्यामुळे कसं नुकसान झालंय तुमचं? 31 मे पर्यंत तर मासे चालूच असतात, पण लवकर तुफान आल्यामुळे आम्हाला लवकर सर्व बंद करावं लागलं। तर बघताय आपण कशा पद्धतीने मासेमारी आहे ती लवकर बंद झालेली आहे। जर बघितलं तर 1 जूनपर्यंत मासेमारी सुरू असते, 31 मेला ही जी मासेमारी आहे ती बंद होते। यावर्षी मात्र मासेमारीवर मोठा परिणाम झाला आहे। जर बघितलं तर मासेमारी बंद झाल्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांना मासे खायचे असतात, त्यांना सुद्धा मासे खावे यांचे सुद्धा हाल होताना दिसत आहेत। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। राजधानी दिल्लीमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे, त्यामुळे अनेक रस्ते जलमय झाले असून वाहतुकीचा वेग हा पूर्णपणे मंदावल्याचं पाहायला मिळालेलं आहे। दिल्लीमध्ये थोडा जरी पाऊस पडला तरी रस्त्यावर पाणी साचणं हे नित्याचंच झालेलं आहे आणि राजधानी दिल्लीमध्ये अनेक रस्ते हे आता सुद्धा जलमय झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे, त्याच्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करत या पाण्यातून प्रवास करावा लागतोय, मार्ग काढावा लागतोय। साहजिकच त्याच्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। गाड्यांचा वेग हा मंदावलेला आहे, रस्त्यावर पाणी आलेलं आहे आणि या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय, त्याच्यामुळे वाहन चालकांची कसरत आहे। तर दिल्लीमधल्या तुफान पावसाचा विमान सेवेवर परिणाम झालेला आहे। पावसामुळे जवळपास 100 विमानांच्या फेऱ्या या रद्द झालेल्या आहेत। हवामान विभागाकडून राजधानी दिल्लीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। रस्ते वाहतुकीवर परिणाम झालेला आहे, त्यासोबतच विमान सेवेवर सुद्धा परिणाम झालेला आहे। मरीन ड्राईव्हवरची दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। रविवारचा दिवस आहे, पाऊस सुरू झालेला आहे। 3-4 दिवसांपर्यंत उकाडा होता, मात्र या उकाड्यापासून दिलासा मिळालेला आहे मुंबईकरांना खास करून, कारण गेल्या 2-3 दिवसापासून पावसाचं वातावरण तयार झालंय आणि रात्रीपासून तर रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। सरी कोसळतायत आणि आज कुटुंबियांसोबत या पहिल्या पावसाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर जे आहेत ते मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। आज एक तो सुट्टीचा दिवस आहे, सकाळची वेळ आहे, रात्रभर संततधार पाऊस सुरू होता। गारवा निर्माण झाला असल्याने एकंदरीत पावसाचा आनंद घेण्यासाठी नरिमन पॉइंट समुद्र किनाऱ्यावर अनेक मुंबईकर भिजत सेल्फी घेत शांततापूर्वक या ठिकाणी बसलेले दिसून येत आहेत। एकंदरीत मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनाही या आनंदाचा आनंद मनपूर्वक आनंद या ठिकाणी घेताना दिसून येत आहे। शहरामध्ये तापमान उन्हाचा छळानंतर पडलेल्या या पावसामुळे कुठेतरी दिलासा ठरतोय। आज सकाळपासूनच आपण पाहायला गेलं तर मुंबई आणि आसपासच्या शहरामध्ये ढगाळ वातावरण जे आहे ते पाहता येत आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर कुठेतरी रिमझिम पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि या पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर जे आहेत ते समुद्राच्या किनारी त्याचबरोबर किनारी या ठिकाणी आनंद घेताना दिसून येते। त्याच दरम्यान मॉर्निंग वॉकसाठी येणारे जे नागरिक आहेत ते देखील या पावसाचा या ठिकाणी मनसुक्त आनंद या ठिकाणी घेत आहेत। दरम्यान राज्यामध्ये धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।